नमस्कार बांबळे साहेब. नमस्कार वाळकुळे साहेब. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. प्रचाराची घोडदौड चालू आहे. या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने निवडणूक पुढे जाणार आहे? तुमचा सपोर्ट कोणाला असणार आहे? हे बघा वाळकुळे साहेब, आज जर बघितलं तर आपल्या तांबे पंचायत समिती गणामध्ये बरेच आपले उमेदवार आहेत. आज राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार आहेत, पुन्हा शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि पंजाचा पण उमेदवार आहे. म्हणजे असे एकूण कमीत कमीत आपल्या गणामध्ये 4 उमेदवार आहेत. तर त्याच्यामध्ये जे अपक्ष उमेदवार डोळसताई जे आहेत ते मला एक योग्य पद्धतीचे आणि त्यांचे जे मिस्टर आहेत ते पण योग्य पद्धतीचे आजपर्यंत ह्या गणामध्ये आणि ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये त्यांच्याकडून अतिशय पशुसंवर्धनावर सेवा केली जाते. कमीत कमीत आमचं आणि त्यांचं आजपर्यंत 10 ते 12 वर्षे झाले. ते ह्या पूर्ण आपल्या विभागामध्ये निम्म्या रात्रीला कधी जरी पशुसंवर्धनला उद्या एखाद्याच्या शेळीचं आजार असो किंवा म्हशीचा आजार असो ह्या याच्यासाठी ते रात्रीच्या 1 ते 2 वाजता सुद्धा फोन केल्यानंतर येतात. जर अशी समाजाला जर सेवा देणारी जर लोक ह्या जर कमीत कमी पंचायत विभागामध्ये जर गेली तर त्यांना तो अतिशय पशुसंवर्धनचा अभ्यास असल्यामुळे आपल्या इकडे नाहीपेक्षा जे पशुसंवर्धन दवाखाने आहेत त्या दवाखान्यावर यांचं लक्ष राहील, नियंत्रण ठेवतील आणि योग्य पद्धतीची आदिवासी समाजातील जनतेला योग्य पद्धतीची सेवा पण दिली जाईल. कारण आजपर्यंत आम्ही बघितलं आदिवासी भागामध्ये पशुसंवर्धन दवाखाने आहेत, परंतु तिथे डॉक्टर कधी उपलब्ध, कधी काय काय परिस्थिती आहे आणि ते फिरती पण कधी त्या विभागामध्ये करत नाही. ते आले ते 9 ते 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी येणार आणि तिथल्या त्या दवाखान्यामध्ये बसणार, पण ते कधी गावाला भेट पण देते नाही किंवा काही गोष्टी नाही. तर याच्यावर वचक बसवण्यासाठी किंवा काही गोष्टीवर जर अशी जर योग्य पद्धतीची ह्या क्षेत्रातील जर लोक आपण कमीत कमी त्या ठिकाणी जर निवडून जर दिली तर हा आपल्या समाजातील किंवा आदिवासी विभागातील एक तुम्हाला सांगतो भागावर लक्ष ठेवलं जाईल व त्याचं कमीत कमी नियंत्रण आज हे डोळस हे कुटुंब त्याच्यावर नियंत्रण करेल आणि लोकांना सेवा देईल. असं पण आहे. पक्षाचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर डोळसे अपक्ष आहेत. पक्षाचं प्राबल्य तर चांगल्या पद्धतीने राहते आणि अपक्षाला तुम्ही जे म्हणता की अपक्षाला मी मतदान करणार आहे, डॉक्टरांना मतदान करणार, त्यांना पाठिंबा देणार, तर कशा पद्धतीने होणार? हे बघा वाळकुळे साहेब, पक्ष किंवा ही गोष्ट तुम्हाला सांगतो, आज ह्या पक्षावर निवडणुका होत नाहीत. आज आम्हाला वरच्या राजकारणापासून सर्व गोष्टीपासून दिसते का हे 31 निवडणुका चाललेल्या आहेत. पक्ष हा वर राज्यात असो किंवा जिल्ह्यात असो हे पक्ष किंवा ही गोष्ट आजपर्यंत आपल्याला साम्य दिसत नाही. कारण कसं, आज मी इथे आहे तर उद्या तुम्हाला सांगतो दुसऱ्या ठिकाणी आहे, हे असे सामाजिक दृष्टीचे सर्व मतांतर दिसून येत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला आज पक्षावर ह्या निवडणुका होत आहेत असं मला तर आजपर्यंत दिसत नाही. कारण पक्षामध्ये जरी जे आहे त्यांचं पण पक्षामध्ये काय योगदान आहे, सामाजिक दृष्टीनं काय योगदान आहे आणि त्यांचं हिजन नेमकी ह्या भागासाठी किंवा ह्या समाजासाठी कोणतं हिजन आहे त्या उमेदवारांनी अजूनपर्यंत एकाही उमेदवारांनी हा हिजन मांडलेला नाही का मी ह्या पश्चिम भागासाठी किंवा ह्या जनतेसाठी माझे हे कमीत कमी 4 इशे आहेत किंवा 4 मुद्दे आहेत आणि हे 5 वर्षामध्ये मी घेऊन कमीत कमी पुढे उभं राहणार आहेत, असे हे कोणत्याही पक्षातलं हिजन नसल्यामुळे आमचं एक हिजन का तर डॉक्टर हे आज कमीत कमीत एक सेवा करतायत म्हणजे पशुसंवर्धनाची सेवा करत असताना, कारण पशुसंवर्धनावरच आज आमचं कुटुंब चाललं जातं.
कारण कुटुंबामध्ये ही रोजीरोटी ही पशुसंवर्धन असल्यामुळे आम्हाला योग्य पर्याय म्हणून आज आम्ही त्या डॉक्टरच्या मागे का उभे, तर आज ते आमच्यासाठी आम्हाला सेवा देतात आणि कोणत्याही बी संकटकालीन आमच्या घटना जर झाली तर तिथे ते उभे राहतात. मग अशा माणसाला जर आम्ही त्या ठिकाणी जर दिलं तर आमच्या समाजाचा किंवा बारोगणामध्ये एक पार्ट जो आहे पशुसंवर्धनाचा हा जरी लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं सेवा जर त्यांनी 5 वर्षामध्ये डॉक्टर साहेबांनी जर दिली तर आम्हाला ते समाधान वाटेल. आपल्या गटातील मतदारांना काय आवाहन कराल? आपल्या मतदार गटातील मी जनतेला असं आवाहन करल का मतदारांनो, एक आपल्याला आपण हे फक्त पशुसंवर्धनावर जगणारा एक आपला हा भाग आहे का ह्या भागामध्ये पशुसंवर्धन आहे म्हणजे याच्यासाठी आपल्याला कमीत कमी आज पशुसंवर्धनातील एक डॉक्टर हे त्या डिग्री घेऊन कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला सेवा देत आहेत. आज आपल्या याच्यामध्ये आपली म्हैस असो बैल असो काही असो, काही जरी त्यांना कमीत कमी ताप आला किंवा तिवा झाला किंवा काही गोष्टी झाले, काही आजार झाले किंवा एक म्हैस वगैरे जनली तरी डॉक्टर किंवा जार जरी ह्या झाला तरी कमीत कमी डॉक्टर त्या ठिकाणी निम्या रात्रीला येऊन त्यांचं व्यवस्थित पद्धतीने उपचार देऊन ह्या करतात. त्यामुळे डोळे डॉक्टर हे कमीत कमी मिननेरात आणि कुकडनेरामध्ये योग्य पद्धतीनं चांगल्या रीतीने सेवा देतात. त्यामुळे जनतेला मी आव्हान करल का अशा पाठीशी उभे राहा आणि डॉक्टर हे नियमित आपल्याला भेटणारे डॉक्टर आहेत. हे आज निवडणूक झाली म्हणजे डॉक्टर थांबले अशातला सवाल नाही, पण डॉक्टर हे इथून पुढेही बी जरी ते यश अपयश जरी आले तरी ते आपल्या जनतेमध्ये राहणार आहेत. या मी जनतेला डॉक्टर विषयी हे आव्हान करतो. चिन्ह कबशी हे चिन्ह आहे आणि या कबशी समोरील बटन दाबून मी मतदारांना हे आव्हान करतो का कबशी समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा.